नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठीमध्ये. तर तुम्हाला मी 2-3 दिवसापहिलेच एक पोस्ट केली होती. छोटा व्हिडिओ बनवला होता अपडेटवाला, की मी काही म्हणजे 2 ते 3 दिवसासाठी कोकणामध्ये चालली आहे. म्हणजे असंच फिरायला आणि छान नेचरमध्ये, निसर्गामध्ये, निसर्गाचं जे खरं सुख आहे ते अनुभवायला. तर मी तुम्हाला मेसेज पण केला होता आणि 2 ते 3 दिवस आपले व्हिडिओज पण नाही आले. मी एक पोस्ट केल्या होत्या. तर मला माहिती नाही किती लोकांनी बघितलं, नाही बघितलं. तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. मी जास्त काही त्याच्यात हे नाही केलं. पण एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जिथं तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल, की कसं पाण्यामुळे आपल्याला भीती वाटते आणि काय आहे नेमकं याचं कारण. तर तर सर्वात पहिले तर मित्रांनो, फार लोकं अशी म्हणतात, की आध्यात्मिक लोकं जे असतात, त्यांना फक्त आध्यात्मिकतेलाच फॉलो करायचं असतं. बाकी काही गोष्टी करायच्या नाही. असं खूप लोकांची मेंटॅलिटी आहे. खूप लोकांचे जे विचार आहेत, जे घाणेरडे आहेत विचार, ठीक आहे. पण असं काही नाहीये. हे बघा, माझे जे गुरु आहे पत्रिजी सर, जे मी तुम्हाला नेहमी सांगत असते, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की जर आपल्याला पूर्णपणे आध्यात्मिकतेलाच फॉलो करायचं असतं किंवा असेल, तर मग आपण फॅमिलीमध्ये राहण्यात काही अर्थ नाही आहे ना, परिवारासोबत. आपल्याला मग हिमालयात जाऊन राहण्यामध्ये म्हणजे मला तर वाटतं, की हिमालयामध्येही राहू शकतो आपण, आहे ना. उगाच कशाला फॅमिलीमध्ये राहायचं. माझ्या गुरूंनी एक स्पष्ट सांगितलेलं आहे, की आपल्याला मध्यम वापरायचा आहे. म्हणजे आपली फॅमिलीमध्ये आहे, मध्यम म्हणजे आपण फॅमिलीमध्ये आहे, तर आपल्याला तेही रूल फॉलो करायचे आहे. म्हणजे असं फिरणं वगैरे, एन्जॉय करणं, आपल्याला आपलं जीवन जे मिळालेलं आहे, एवढं अनमोल जीवन, ते एन्जॉय करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ते पण फॉलो करणं. म्हणजे सर्वांमध्ये राहून सर्वांना असं अटॅच नाही व्हायचं, म्हणजे चिपकायचं नाही. ठीक आहे. अशातला एक त्यांनी भाग सांगितलेला आहे. तर हेच आहे. म्हणून मी सर्व गोष्टी फॉलो करते. असं नाही की बाबा बाबा बसून मी असं फक्त एका ठिकाणी बसले आणि तुम्हाला ज्ञान वाटेल. इथे ज्ञानाचं वगैरे काही नाहीये. जस्ट जे मेसेज मला आत्तापर्यंतच्या माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि ज्या झाल्या, त्या मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की फार मज्जा आली मित्रांनो आणि मी तर म्हणेल की खरंच तुम्ही म्हणजे बरेच लोकं गेले पण असतील कोकणामध्ये, आहे ना. मी तर फर्स्ट टाईम गेली म्हणून माझ्यासाठी फार म्हणजे खूप सुंदर तो अनुभव होता. तर आम्ही तिथे कड्यावरचा जो गणपती बाप्पा आपण म्हणतो, तर ते होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आर्जेली म्हणून एक आहे. दापोली आहे, म्हणजे दापोलीमध्ये आर्जेली म्हणून एक छोटंसं खेडं आहे, विलेज आहे. तर तिथे ते मंदिर आहे. म्हणतात की गणपती बाप्पांनी पहिलं पाऊल तिथे टाकलं होतं. ठीक आहे. तर ते बघितलं आम्ही. तिथे पण छान 2 मिनिटं आणि 5 ते 10 मिनिटं ध्यान केलं. मज्जा आली आणि खूप सुंदर वाटलं, की ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन आपण जेव्हा ते ध्यान करतो आणि देवाशी पूर्णपणे एकरूप होतो, कनेक्ट होतो, तर असं वाटतं की साक्षात देव आपल्याला भेटायला येतो की काय, की आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करतो, की बाबा तुम्ही खूप धकाधकीच्या जीवनामध्ये अडकलेले आहात. जे क्षण आहे ते म्हणजे स्वतःसाठी सुद्धा काढा. असं काही असं वाटतं आपल्याला, की खूप काही देव आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो, आहे ना. त्याच्यानंतर आम्ही केशवराज मंदिर आहे, जे देवा विष्णूचं मंदिर आहे. तर तिथे सुद्धा गेलो होतो. असं म्हणजे म्हणतात मित्रांनो, की 5,000 म्हणजे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे वाटतं, की जे विष्णुदेव आहे त्यांना ते समर्पित केलंय ते. आता ऑब्व्हियसली जिथे म्हणजे समुद्र आहे, तिथे तर विष्णुदेवांचा आणि लक्ष्मीदेवींचा वास असेलच. कारण आपण बऱ्याचशा अशा काय म्हणतात त्याला, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये बघतो, की कसं शेषनागावरती देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव जे आहेत ते बसलेले असतात. फार मज्जा आली तिथे पण खूप सुंदर आहे आणि त्या मंदिरात जाण्यासाठी ना बऱ्याच पायऱ्या आहेत आणि तिथून जेव्हा आपण जातो ना, तर इतकं सुंदर आजूबाजूला निसर्ग आहे ना, म्हणजे अक्षरशः असं वाटतं की आपण कुठे स्वर्गात आलो की काय. तर खूप म्हणजे मी तर म्हणते तिथले जे लोकं आहेत ना राहणारे, ते ते तर खूप म्हणजे असं आता नशीब-नशीब तसं नसतं काही. पण ते असंच मी म्हणेल की खरंच त्यांचं खूप नशीब आहे की त्यांना ते निसर्गामध्ये राहण्याचा तो एक चान्स मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही धामणी म्हणून एक गाव आहे, म्हणजे ते पण छोटं आहे, रत्नागिरीमध्येच येतं ते. तर तिथे आम्ही गेलो होतो. तिथे एक लक्ष्मी देवींचं मंदिर आहे, लक्ष्मी मातेचं आपल्या. तर फार सुंदर आहे ते पण मंदिर आणि खूप असं काहीतरी मला वाटते खूप पुरातन काळामधलंच असेल ते कदाचित आणि फार सुंदर म्हणजे एकदम असं आपण जर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणाहून आपल्याला ते समुद्रच तिथे जाणवतं. आणि मित्रांनो, दत्तात्रेयचं एक मंदिर होतं तिथे. तर ते पण ते दापोलीमध्येच येतं, आर्जेलेमध्ये एक छोटंसं खेडं आहे. तर तिथेच येतं ते. तर ते पण खूप सुंदर होतं. तिथे पण आम्ही ध्यान वगैरे केलं. तुम्हाला सांगायचं म्हणणं एवढंच आहे, की तिथे ना आम्हाला एक छोटा आपण जे कुत्रा म्हणतो, डॉग म्हणतो आपण. तर त्याला आपण कोणी कोणी त्याला राजा म्हणून पण संबोधतं. मी त्याला नेहमी राजा म्हणते. म्हणजे मी कुठेतरी वाचलं, मला आता एवढं आठवत नाही. पण मी नेहमी मग त्यांना तेच म्हणते आणि आपल्याला माहिती आहे, की खंडोबा वगैरे ते त्याचं स्वरूप आहे. दत्तांचं तर किती हे आहे ना, त्या खंडोबांसोबत म्हणजे खंडोबा आपले वेगळे आणि त्याला जे आपण जे कुत्रं आहे, ज्याला आपण खंडोबा किंवा राजा म्हणतो, ते वेगळं. तर ते पण आमच्या सोबत होतं. म्हणजे असं समजा, की प्रत्येक ठिकाणी असं वाटायचं, की कोणीतरी त्यांच्या रूपामध्ये आपल्या सोबत आहे का? तर हे पण फार महत्त्वाचं होतं. आमच्यासाठी तो पण एक एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा होता. मी खूप फार जवळून ते काजूचे झाड नेहमी काजू खायचो आपण, पण त्याचा कधी एक आस्वाद असा घेतला नाही किंवा असं वाटलं, हां, ठीक आहे ना, असतील कुठूनतरी फॅक्टरीमधून आले असतील. पण ती प्रत्यक्षात मी ते काजूचे झाड बघितले. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. म्हणजे थोडा एन्जॉय पण केला, थोडं मेडिटेशन पण केलं, ध्यान पण केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो, की म्हणजे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा
मला हे बघा, मी आता तुम्हाला जसं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, की हा माझा मेसेज होता म्हणून मी हे चॅनल वगैरे ओपन केलं, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मला हे सांगायचं होतं, की मला ना नदीपासून फार भीती वाटायची. आता विचार करा, नदीपासूनच भीती वाटते म्हटल्यावर तिथं समुद्र जो आहे तो फार दूरची गोष्ट आहे ना. आणि आमच्या साईडला काही समुद्र वगैरे नाही, कारण की मी विदर्भातली आहे त्याच्यामुळे नाही तिथे. तर मित्रांनो, म्हणजे मला सांगायचं एवढंच होतं, की मला ना फार लहानपणापासून भीती वाटायची. आता एवढं आठवत नाही, की कधीपासून एक्झॅक्ट, पण वाटायची. म्हणजे मी जवळ नदीच्या असं उभी जरी राहिले ना कधी, तर माझे असे डोळे गळगळायचे किंवा मला खूप भीती वाटायची. का माहिती पण मी म्हणायचे, "हां, ठीक आहे. आता हे एवढं मोठं असं बघितल्यावरती भीती वाटते." असा माझा तो समज होती. पण मित्रांनो, जसं-जसं आपण ध्यानात येतो आणि आपले एक-एक ब्लॉकेजेस बाहेर निघतात ना, ठीक आहे, की आपले फार पास्ट लाईफ होऊन गेलेले असतात. आपले पुनर्जन्म होऊन गेलेले असतात. तर पुनर्जन्मामध्ये आपल्यासोबत कुठल्या जीवनात काय-काय झालेलं आहे, त्याच्यामुळे ती भीती आपल्यासोबतमध्ये राहतेच. आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टी ची भीती वाटते आणि हे आपल्याला कळत नाही. तर मला इथे आल्यानंतर ना, म्हणजे मला ती भीती वाटायचीच. मग हा अचानक प्लॅन झाला. कारण की मी पुण्याला जेव्हा आली, आमचा एक फुल मून मेडिटेशनचा प्रोग्राम होता. तो पण मी शेअर केलेत ते फोटो. तुम्ही कदाचित बघितले नसतील तर बघून घ्या, तुम्हाला माहीत पडेल. ते झाल्यानंतर आमचा हा सडनली म्हणजे अचानक प्लॅन झाला. मग मी म्हटलं, "चला ठीक आहे, आता आलाच चान्स तर जाऊयात आपण." म्हणून मी माझ्या आत्या वगैरे फॅमिलीसोबत गेली. आमची सोल फॅमिली होती, ठीक आहे. सोल फॅमिलीच होती ती पण. म्हणजे माझ्या घरातली फक्त माझी आत्या होती. बाकी आमची सोल फॅमिलीसोबत आम्ही गेलो. तर मित्रांनो, सांगायचं एवढं, की मी त्या समुद्राच्या ठिकाणी फर्स्ट टाईम म्हणजे मी पहिल्यांदा गेली. आम्ही पोहोचलो तिथे 12-1च्या दरम्यान काहीतरी. मग गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून थोडा आराम केला आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही तिथे गेलो ना, हे सर्व गेलेत. माझ्यासोबतचे जे होते, माझ्या आत्या वगैरे सर्व लोकं ते गेले आणि मला ही लोकं नेत होते. मी सांगते माझे हार्टबीट एवढे वाढले होते, म्हणजे असं धडधडायला लागलं होतं, की नाही, नाही जाऊ शकत नाही आणि मी अक्षरशः रडली तिथे. सिरियसली सांगते माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी म्हटलं नाही जाणार. मग मी गेली आणि परत बाहेर आली. म्हणजे असं वाटलं, की काय होईल, काय नाही. मग माझ्या आत्या आल्या. त्यांनी मला म्हणजे म्हटलं, की "हे बघ, जेही असेल तुझे" कारण की हे पण खूप म्हणजे असं म्हणता येईल, की फार मोठे मास्टर आहेत, फार सीनियर मास्टर आहेत. माझ्यासोबतचे जेही होते ते, त्यांना सर्व माहिती असतं. तर त्यांनी मला सांगितलं, की "जे तुझे ब्लॉकेजेस आहेत ते तू पूर्ण काढ. बिलकुल भिवू नको. तो आपल्याला समुद्र जो आहे तो पण एक निसर्गाचा भाग आहे. तो पण आपल्याला काहीतरी बोलायला येतो, काहीतरी प्रेम करायला येतो. त्याच्या ज्या भावना आहेत त्या तू समजून घे आणि तुझे जे पण ब्लॉकेज आहे ते तू काढ." तर मग मी म्हटलं, "ठीक आहे, हे तर आपल्याला काढायचंच आहे." कारण की आपल्याला परत लाईफमध्ये दुसऱ्या जीवनामध्ये नाही न्यायचं आहे असं काही. म्हणून मी तिथे फार छोटी प्रे केली, की बाबा जेही माझे जन्मजन्मांतरचे पाण्याच्या विषयी किंवा जे काही असतील ते ब्लॉकेजेस निघू दे आणि बस जे काय आहे ते सर्व काही तुम्हाला समर्पित आणि इथे मला ज्या कार्यासाठी आणले ते कार्य माझ्याकडून होऊ दे. ठीक आहे. किंवा ज्या उद्देशाने तुम्ही मला बोलवलं ते उद्देश इथे पूर्णपणे माझा कंप्लीट होऊ द्या. असं मी काही बोलले. मी सांगते मित्रांनो, एका क्षणाला मला रडायला आलं. मग 5 मिनिटं तर तरी माझी हिंमत नाही झाली. नंतर मी जे गेली ना तिथे मी इतकं एन्जॉय केलं मग आणि माझ्या तोंडून एकच वाक्य येत होतं. काय माहिती मी ऐकलं होतं, पण असं कधी ते मला माहिती नव्हतं. मी त्या समुद्रात जेव्हा गेली ना, तर तेव्हा एकदम विष्णूंचा जो मंत्र आहे, वासुदेवाय नमः, तर तो माझ्या तोंडून सारखा तिथे येत होता. आणि मग नंतर जेव्हा मग तिथे गेल्यानंतर जेही माझं म्हणजे ब्लॉकेज निघाले, तर मग मला वाटलं की नाही आता आपण पूर्णपणे ओके झालो. नंतर मित्रांनो सांगते मी, आम्ही येताना असं झालं, की विष्णूंच्या मंदिरात गेलो. कारण लास्ट टाईमचा तो स्टॉप होता. विष्णूंच्या मंदिरात गेल्यावरती आम्ही म्हणजे मला आठवतं मी गाडीत आम्ही जेव्हा बसलो चौघं, तर मी हे चौघांच्या गप्पा चालू होत्या माझ्यासोबत जे होते त्यांच्या तिघांच्या. पण मी 5 मिनिटं खूप चांगले होते, खूप शांत होते. त्याच्यानंतर माझ्या अशा म्हणजे आसू निघालेत मी तुम्हाला सांगू नाही शकत. म्हणजे मला ते फील होत होतं आणि असं वाटत होतं की मी कधी या समुद्राला भेटणार आहे का? किंवा या पाण्यापासून मी किती दूर चालली आहे? काय आहे? इतकं ते असं नाही का आपण एखाद्याला म्हणजे आपला फार जवळचा एखादा व्यक्ती असतो, आपण त्याला सोडून जेव्हा जातो, तेव्हा कसं होतं ना आपल्याला, बस ती फीलिंग्स होती माझी. आणि मला ते असं वाटत होतं, मग मी विष्णूच्या मंदिरात जेव्हा गेली, तिथून आली आणि मला वाटलं, "हां, आता झालं." मग मी समजून घेतलं, नाही भेटू शकत ना आपण. येऊ तेव्हा येऊ नंतर कधी, पण आता सध्याची सिच्युएशन. मी सांगते मित्रांनो तुम्हाला विष्णूच्या मंदिरात आम्ही जेव्हा गेलो, फार पायऱ्या आहेत तिथे पण थोड्या दम लागतं. पण छान वाटलं बरं का. तिथे जेव्हा गेलो ना आम्ही, तिथून येताना मी सांगते तुम्हाला, आम्ही परत दत्तांच्या मंदिरात गेलो. विष्णूच्या मंदिरातून येऊन. दत्तांच्या मंदिरातून जेव्हा आम्ही आलो, तिथे दर्शन वगैरे घेतलं, थोडं ध्यान केलं 5 मिनिट आणि मग खाली बघितलं. खालून पायऱ्या होत्या जायला समुद्राच्या तिथे. तिथून जेव्हा गेलो ना मित्रांनो, तिथे जाऊन अक्षरशः ना मी ध्यानात मग तिथे एक दगड दगड होता छान. तिथे मस्त छान 5 मिनिट एकदम ध्यानात बसले. म्हणजे ध्यानात म्हणजे असं नाही, की आपण शांत बसणं हे पण एक असतं. असं काही नाही, की बाबा तुम्ही शिस्तीतच ध्यानात बसा. तर मी शांत बसले मित्रांनो तिथे. असं वाटत होतं, की तो समुद्र आपल्याला हक करायला येतो का? तो आपल्याला म्हणजे नाही का गळाभेट करायला येतो का? असं वाटत होतं आणि इतकं सुंदर ते होतं. मी म्हटलं, "चल माझी एवढीच इच्छा होती, की जाता-जाता तुला एकदा तरी भेटावं." आहे ना? आणि ते झालं. म्हणजे जेही माझे ब्लॉकेजेस काढायला तू एवढी मदत केली त्याच्यासाठी तुझे फार-फार धन्यवाद. तर इतकं छान वाटलं ना मित्रांनो, की मी तुम्हाला सांगू नाही शकत. तर बघा सांगायचं तात्पर्य एवढंच, की तुम्हालाही कदाचित असं वाटत असेल, कधीतरी नदीपासून, कधीतरी समुद्रापासून, कधीतरी पाण्यापासून भीती. तर हे आपलं पास्ट लाईफमधले कारण की आपले पुनर्जन्म होतात. सोल कधीच विसरत नाही ना. तर आपण इथे आल्यावरती काय म्हणतो, की सबकॉन्शियसमध्ये आपले सर्व थॉट साठलेले असतात. पण इथे आल्यानंतर असं होतं, की सोल सर्व गोष्टी म्हणजे अजिबातही विसरत नाही आणि ध्यानात आल्यानंतर त्या एक-एक गोष्टी आपल्या समोर यायला लागतात. आणि समोर आल्यात ना मित्रांनो, मग आपल्याला त्याच्यावरती बघावं लागतं, की याचं नेमकं कारण काय? भीती का वाटते? तर पाण्यापासून जर म्हणजे हा एक माझा एक्सपिरियन्स होता महत्त्वाचा, की
पाण्यापासून जर तुम्हाला कोणालाही भीती वाटत असेल, तर अजिबात घाबरायचं नाही आहे. मी बघा एवढं म्हणजे मी पण मेडिटेशन करते सर्वात तरीही मला भीती होती. समजू शकते मी सर्वांचं, की खरंच किती भीती वाटते. पण आपल्याला तसंच ठेवायचं नाही ना त्याला. आपल्याला ते पण डिसॉल्व्ह करायचं आहे. ते ब्लॉकेज पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे काढून टाकायचं आहे. कारण की जोपर्यंत आपण आपली ब्लॉकेज काढत नाही, तोपर्यंत आपण ध्यानाच्या त्या अवस्थेत समोर-समोर जाऊ नाही शकत, आहे ना? तर तुम्हाला असंच कधी जर भीती वाटत असेल, तर कधीही तुम्ही त्या ठिकाणी गेलात. जरुरी नाही की आता कोकणातच म्हणून, कुठल्याही अशा समुद्राच्या ठिकाणी म्हणा किंवा नदीच्या ठिकाणी असं गेलात ना, तर तिथे शांतपणे बसून तुम्ही एक 5 मिनिटाचं त्याला जे आहे ते प्रे करून म्हणा किंवा जे तुम्हाला वाटतं ते म्हणून जर तुम्ही एक नॉर्मल भाषेत सुद्धा त्याला सांगितलं आणि तुमच्या ज्या भावना आहे, ते सोल टू सोल कनेक्शन जे म्हणतो आपण, ते सगळं त्याला सांगितलं आणि तिथे मी म्हणते ना 5 मिनिटं तुम्ही फक्त त्या नदीत म्हणा किंवा त्या एखाद्या समुद्रात म्हणा जाऊन तुम्ही 5 मिनिटं एक जस्ट थोडंसं शांत बघून हे केलं ना मित्रांनो, बघितलं, तर तुमचे सर्व ब्लॉकेजेस निघतील आणि सर्व गोष्टी तुमच्या म्हणजे ते म्हणतो ना आपण की ती एक समोरची जी पायरी आहे ती चढायला आपल्याला मग सोपं जाईल, तर त्या गोष्टी होतात. म्हणून ते घाबरायचं नाही. कारण की मी आतापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी नाही सांगितल्या, की मी जर सांगितल्याही असत्या, तर अर्थ नसता. कारण मी फक्त सांगायसाठी सांगते, पण मला तर भीती आहे ना त्याची पाण्याची. तर मग मी कसं सांगितलं. पण आज तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलं आणि मला माहीत पडलं, की माझी भीती त्याने निघाली. म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगत आहे, की अजिबात घाबरायचं नाही आहे. कुठल्याही ठिकाणी गेला तर शांतपणे ध्यान करायचं आणि डुबकी जरी तुम्ही लावली ना तिथे, तरी सर्व ओके होऊन जाईल. तर बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. फार सुंदर एक्सपिरियन्स होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण पूर्ण प्युअर व्हेज जे आपण कोकणी जेवण म्हणतो, उकडीचे मोदक वगैरे आणि फार छान वाटलं काजूची भाजी. म्हणजे मी फर्स्ट टाईम घरी बनवतो ते वेगळं असतं आणि पण तिथे जाऊन जे खातो आपण, तिथलं जे फेमस म्हणतोय ना एखादा कुठला पदार्थ, तर ते फार सुंदर एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. तर फार छान वाटलं. नक्कीच तुम्ही पण जा आणि एन्जॉय पण करा आणि आपलं थोडंसं ध्यान वगैरे करून पण त्या भगवंताशी, परमात्म्याशी कनेक्ट व्हा. बस एवढंच सांगायचं होतं. तर आपले रेग्युलर्स व्हिडिओ आता येत जातील. तर काही तुमचे प्रॉब्लेम म्हणजे जेही तुमचे विचार आहेत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.